श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. उद्या आहे 16 फेब्रुवारी, वार रविवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व वेगळं असतं. संकष्टी चतुर्थी हा गणपतीचा दिवस आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि समस्या दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या दिवशी केलेली चूक ही बाप्पाला नाराज करू शकते. अशा वेळी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आता तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचे आहे या झाडाचे पान. याने कोणताही शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल. तर हा उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. या दिवशी केलेले उपाय प्रभावी ठरत असतात. आपल्याला माहिती आहे, गणपती बाप्पा हे सर्व अडथळे संकट दूर करत असतात. त्यांना संकटनाशनम गणपती असे म्हणतात. विघ्नहर्ता सर्व विघ्न दूर करतात. तुम्हाला हा उपाय सकाळी 12 वाजण्याच्या आतच करायचा आहे. आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात, खूप प्रयत्न करूनही आपल्याला काही गोष्टी मिळत नाही, सफलता मिळत नाही. पण या चतुर्थीच्या दिवशी आपण जर मनापासून हा उपाय केला तर नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होणार आहे. कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीचे देवता आहेत. तुमची इच्छा धनप्राप्तीसाठी असेल, मुलांच्या प्रगतीसाठी असेल, पतीच्या प्रगतीसाठी असेल किंवा कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी असेल, शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसेच तुम्हाला एखाद्या गोष्टीचा किंवा कोणाचा त्रास होत असेल त्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. याने तुम्हाला लागलेले दोष नष्ट होतात. त्यानंतर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीला अभिषेक करायचा आहे. त्यांना आवडणाऱ्या प्रिय असणाऱ्या वस्तू, त्यांना जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे सांगितले आहे ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. अशा झाडांसंबंधित काही उपाय केले तर साक्षात देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि या वृक्षामध्ये असणाऱ्या देवी शक्तीचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. ते फूल आपण अतिशय भक्तिभावाने गणपती चरणी अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे या झाडाचे पान देखील गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करतात. म्हणून या दिवशी या जास्वंदाच्या झाडाचं एक पान घरी आणायचं आहे व त्याचबरोबर तुम्हाला त्या झाडाची एक काडी सुद्धा तोडायची आहे व ती घरी आणायची आहे. ते सर्व घेऊन तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. गणपतीला धूप दीप लावायचा आहे. वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे. पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. थोडं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे व कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जास्वंदाची जी काडी आणली आहे ती काडी तुम्हाला कुंकवामध्ये बुडवायची आहे व त्या पानावर आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे. इच्छा तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे, जसं की धनप्राप्तीसाठी असेल धनप्राप्ती, नोकरीसाठी असेल नोकरी, मुलांची प्रगती, पतीची प्रगती, नोकरी प्राप्ती असं लिहायचं आहे. शत्रूंचा त्रास असेल तर शत्रू त्रास असं लिहावे. त्याच कुंकवाने तुम्हाला एक प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिकवर तुम्हाला थोडे तांदूळ अर्पण करायचे आहेत. या तांदळावर हे पान ठेवायचं आहे. पानाचं देठ हे गणपती बाप्पाकडे होईल याची काळजी घ्यायची आहे व ही प्लेट गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे. त्या पानावरती तुम्हाला 21 दुर्वांची जोडी देखील अर्पण करायची आहे व तुम्हाला 21 वेळा ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे
व 1 वेळा गणेश स्तोत्र पठण करायचं आहे. नंतर हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावर लिहिलेली आहे ती गणपती बाप्पाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवस हे पान देवघरामध्येच राहून द्यायचं आहे व दिवा संध्याकाळपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. सायंकाळी तुम्हाला हे पान तिथून उचलायचं आहे. ज्या तांदळावर तुम्ही हे पान ठेवलं होतं त्या तांदळातले अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहेत व त्या पानावर ठेवायचे आहे. 21 दुर्वा त्या पानावर ठेवायच्या आहेत. त्यावर थोडं हळदी कुंकू टाकायचं आहे व एक धागा घ्यायचा आहे व ते पान दुर्वासहित पान बांधायचं आहे व तुमच्या आसपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे व तिथे हे पान हातात घ्यायचं आहे व तिथे गणपती बाप्पाला जी पानावर इच्छा लिहिली आहे ती परत सांगायची आहे. ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे व तिथे हे पान अर्पण करायचं आहे. नक्कीच गणपती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करतील.